नमस्कार. खूप जुन्या काळात एक संस्कृत संगीत नाटक आलं होतं. त्याचं नाव मृच्छकटिकम. आणि या मृच्छकटिकमची नायिका होती वसंत सेना. ज्या वसंत सेनेचं एका गरीब तरुणावर प्रेम असतं, चारुदत्त. आता ही जी वसंत सेना आहे ती चारुदत्तावर प्रेम करते आणि गणिका असल्यामुळे, नर्तकी असल्यामुळे रोज संध्याकाळी नर्तन करून गाणं गाऊन नगरातल्या लोकांना रिझविण्याचं काम करायची. फाटक्या चारुदत्तवर तिचं प्रेम बसलंय हे ग्रामातल्या मंडळींना कधीच पटणारं नव्हतं. मला मृच्छकटिकम आणि वसंत सेना यांची कहाणी सांगायची नाहीये. यातलं वसंत सेना हे नाव मला आठवलं कारण प्रकाश महाजनांनी आपल्या महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलवर राजकीय वसंत सेनेचा उल्लेख केलेला होता. अर्थात त्यांची वसंत सेना वेगळी आहे. म्हणजे ते अन्य कोणाला तरी वसंत सेना म्हणतात, पण खरी वसंत सेना कोण आहे ते मला सांगायचं आहे. अजून एक, नगरवधू गणिका म्हणून वसंत सेनेशी तुलना करणं ठीक आहे, पण वसंत सेनेच्या प्रामाणिक प्रेमाविषयी विचार केला तर या राजकीय वसंत सेनेची त्या वसंत सेनेशी तुलनाच होऊ शकत नाही. राजकारण आणि वसंत सेना असा विषय काढला की वसंत सेना कोणाला म्हणतात हे आपल्या लगेच लक्षात येऊन जातं. कारण वसंत सेना हे नाव मुळातच मिळालं ते एका सेनेला. वसंतरावांनी या सेनेची स्थापना डाव्यांची चळवळ खच्चीकरण करायला केली होती, म्हणून ती वसंत सेना. नर्तकी गणिका ज्या पद्धतीनं रोज आपल्या निष्ठा बदलते तसं यांचेही रोज संबंध बदलत आलेले आहे. मंडळी, आता नवीन व्हर्जन खूप निघालेत या गाण्यांचे. एक लावणी आली आहे, असतील नोटा तर सांच्याला भेटा. म्हणजे ज्याच्याकडं नोटा त्यालाच भेटायचं, हे साधं सरळ गणित त्यामागे असतं. ना मुंबई ना दिल्ली वालों की, पिंकी है पैसे वालों की. अशीच ती नाचणारी बाई जी फक्त पैसे, स्वार्थ, संपत्ती, काम आणि त्यातून मिळणारे लाभ यातून ती कोणाशीही संबंध ठेवत जाते. अशी राजकीय वसंत सेना कसे संबंध बदलत जाते तेच मी तुम्हाला दाखवणार आहे. निमित्त आहे मोहित कंबोज नावाच्या एका नगरातील श्रीमंत व्यक्तीचं. शेठ, साहुकार म्हणा ना हवं तर. या सगळ्यात मोठ्या श्रीमंत व्यक्तीच्या मुलीचा वाढदिवस, आणि या वाढदिवसाला राजकीय वसंत सेना धावत पळत जाऊ लागल्या. अशी लोक आली जे येणं अपेक्षितच नव्हतं. नगरातील श्रीमंत साहुकार म्हटल्यावर एवढं प्रेम तर दाखवायला हवंच ना या वसंत सेनाने. मी तुम्हाला महाजनांचा उल्लेख करून सांगितलं होतं, ते मोहित कंबोजला राजकारणातील वसंत सेना म्हणाले. मी मोहित कंबोजला राजकारणातला श्रीमंत व्यक्ती म्हणतो. आणि या श्रीमंत व्यक्तीला इशारा करून शुकशुक करणाऱ्या वसंत सेना बऱ्याच निघाल्या की. आता सगळ्यात पहिल्यांदा मी एक वाक्य ऐकवतोय आणि ते वाक्य ऐकवण्याआधी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या विरोधामध्ये आपला आवाज बुलंद केला. नुसता आवाज बुलंद केला असं नाही, तर मी कोणाला भेटत असेल, करत असेल, पण कार्यकर्त्यांचा स्वाभिमान त्यांच्या पुढे गहाण ठेवणार नाही, झुकू देणार नाही, असं सुद्धा राज ठाकरे म्हणाले होते. जरा ऐका ते. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, हे कोण भेटायला आले गेले वगैरे वगैरे, पक्षाची भूमिका आणि तुमचं प्रेम यांच्यासमोर लाचार ठेवणार नाही. पाहिलं, जाणाऱ्यांच्या यादीत पहिल्या रांगेत बंदोबस्तात जाणारे राज ठाकरे होते. व्हिडिओ बघा ना. पाहिलं, म्हणजे वसंत सेनेला श्रीमंत सरकाराच्याकडे जाण्यासाठी काहीच अडचण नाही, जाता येतं. कारण मोहित कंबोज यावेळी परप्रांतीय ठरत नाहीत की उत्तर भारतीय ठरत नाहीत. निघाले. खैके पान बनारसवाला, छोरा गंगा किनारेवाला हे गाणं ऐकल्याबरोबर त्या गंगा किनारेवाल्या छोऱ्याच्या प्रेमात पडून निघाल्या महाराष्ट्रातल्या वसंत सेना.
काम एवढ्यावर थांबतंय का? नाही. ज्या मोहित कंबोजनी शिवसेनेची शक्य तेवढी उद्धरली, म्हणजे हेच मोहित कंबोज संजय राऊत आणि नवाब मलिकांना सरकार असतानाच्या काळात सलीम जावेद की स्टोरी म्हणायचे, ते सलीम जावेद की कहाणी म्हणायचे. हे सरकार कसं उलथवून टाकलं जाईल याविषयी बोलायचे. संजय पांडेंच्या विरोधात प्रचंड मोठं अभियानच उघडलेलं होतं. याच मोहित कंबोजचं घर पाडण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील मनपा असूसलेली होती. मोहित कंबोजच्या घरावर नव्हे, गाडीवर नोटीस ढकलून गेले होते. गाडी सुद्धा मोहित कंबोजची नाही, दाराबाहेर उभी आहे म्हणून मोहित कंबोजची समजून नोटीस ढकलून गेले होते. आता त्याच मोहित कंबोजच्या छोट्या लेकीच्या वाढदिवसाला हे सगळे वसंत सेनावाले हजर आहेत. त्यात उद्धव ठाकरेंचे चिरंजीव सुद्धा जाणीवपूर्वक हजर आहेत. वसंत सेना मी का म्हणतो हे लक्षात ठेवा या सगळ्या लोकांना. म्हणजे यांच्या पक्षाला वसंत सेना नाव मिळालं होतं हा तर भाग आहेच आहे, पण आपल्या निष्ठा कुठे अर्पण करायच्या, कशा अर्पण करायच्या, यातलं सगळेच धरबंध यांनी सोडलेले आहेत. तुम्हाला आठवत असेल, याच राज ठाकरेंनी मोदींच्या विरोधात रान उठवलं होतं. त्याआधी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता. याच राज ठाकरेंनी ताज लँड एंडला जाऊन अचानक फडणवीसांची भेट घेतली होती. याच राज ठाकरेंनी फडणवीसांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं होतं. याच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या गणपती दर्शन घेतलं होतं. याच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दर्शनाला बोलवलेलं होतं. कधी, कुठे, कसे, कोणाकडे जायचे याची पूर्ण कल्पना यांना आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेस तरी वेगळं काय आहे? हातपाय मारून पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे याच्या पलीकडे शिवसेना विकसित होत नाही. फार फार तर संभाजीनगरपर्यंत, म्हणजे मुंबई, ठाणे, नाशिक आणि संभाजीनगर इथपर्यंत विस्तारलेली सेना अजून बाहेर जाण्यासाठी, अजून बळ मिळण्यासाठी भाजपची सोबत घेतली आणि भाजपला बळ देत, भाजपचं बळ घेत परस्परांच्या सहकार्यानं महाराष्ट्रभरात 3 दशकं एकत्र राहून उभे राहिले. या 3 दशकाच्या नंतर अचानक भाजपशी फारकत घेतली, भाजपला सोडून दिलं आणि स्वतंत्र झाले. स्वतंत्र झाल्याचे काही दिवस राहिले न राहिले, गल्लीतून फिरणाऱ्या टपोरी पोराच्या प्रेमात नव्याने पडावं तसं हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेमात पडले आणि त्यांच्यासोबत निघून गेले. आता मोहित कंबोजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदित्य ठाकरेंनी उडे जब जब जुल्फे तेरी कवारियों का दिल धड़के तू छत पर तुझे चांद के बहाने देखूं तू छत पर आजा गोरिये या गाण्याच्या चालावर त्यांच्या वाढदिवसालाच जाण्याची तयारी दर्शवली. असे कृत्य कोण करतं? एखादी गणिका, एखादी नर्तकी. तीच हे नखरे दाखवत आपल्या दिलदार नवा तयार करण्याची प्रक्रिया करत असते. म्हणूनच राजकारणातल्या या वसंत सेना तुमच्यासमोर याव्यात यासाठी हा शब्दांचा प्रपंच. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज